मी ॲज अ हिंदी जनरेशन जरी जन्माला आलो ना तरी माझ्या पैशावर माझ्या माइंडवर कंट्रोल आहे. मी खूप साऱ्या गोष्टी रेंटवर घेतो. मला एखाद्या ट्रिपला जायचं आहे, मी शूज रेंटवर घेतो, बॅग रेंटवर घेतो. माझ्याकडे गोष्टी नाही आहेत घेतलेल्या, मी विकत घेत नाही. मी डिकॅथलॉनला गेलो तरी कमीत गोष्टी खरंच ज्या लागणार त्या मला परत यूज होतील सारख्या त्याच घेतो. बाकीच्या मी मित्रांच्या पॅन्टा, मित्रांचे कपडे वगैरे वापरतो, नाईकीचे वगैरे. अगदी महागडे जरी असले ना तरी मी मित्रांचे घेतो. आणि अगदी मला जरी गाडी लागली ना कोणाची, तर माझे जे ओळखीचे सर आहेत माझ्यापेक्षा, माझे असे मित्र नाही आहे ज्यांचे वडील मोठे वगैरे, पण माझ्याकडे अशी माणसं आहेत जे नेटवर्किंगमुळे मला आलीत. म्हणजे माझ्या प्रामाणिकपणामुळे वगैरे माणसं जोडली गेली आहेत आणि ओपन ट्रान्सपरन्सीमुळे माणसं जोडली गेली आहेत माझ्याशी. मग मी त्यांच्याकडे रिक्वेस्ट करतो की मला असं एखाद्या कार्यक्रमाला एखादं ट्रॅव्हल करायला मला अशी गाडी पाहिजे 2-3 दिवसासाठी. मी त्याची रेंट पे करतो. मी कुठल्याही कर्जात नाही आहे, काही नाही आहे. त्यामुळे मला एक नंबर झोप लागते, एक नंबर. आणि कसलंच काय नाही, कसलाच लोड नाही, कुणाला देखावा नाही, काय नाही. माझ्या स्टेटसला ॲक्च्युली माझ्या कॉन्टॅक्टला 4-5 जण आहेत. ठीक आहे, प्रॉपर कॉन्टॅक्ट, सेव्ड कॉन्टॅक्टमध्ये 4-5 जण आहेत. आणि मी त्यांच्या भोवतीच असतो आणि त्यांच्या भोवतीच करतो. आणि मी 20-25 वर्ष माझी मैत्री आहे. सॉरी 20 वर्ष, 24 आहे माझं. सो 20 वर्ष जुनी मैत्री आहे माझ्याकडं. आणि मी माणसं टिकवले जुनी. मला नवी टेम्पररी माणसं अजिबात पटत नाहीत. जी लोक माझ्यावर हसतात वगैरे हे टेम्पररी माणसं समजतो. आणि खरंच यार, खूप आयुष्यात लाखो जण येणार आहेत, लाखो जण जाणार आहेत पूर्ण आयुष्यात. ठीक आहे, पण जी खरी आहेत ना ती खरीच राहणार आहेत. पण जुनी आहेत तीच खरी. काय गोष्टी होतात शाळेनंतर तुम्हाला गोष्टी कळायला लागतात, सगळ्या समजायला लागतं की हे असं असतं, श्रीमंती अशी असती, ही असं आउटपुट असतं या गोष्टींचा. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा फायदा बघून मैत्री करता. पण शाळेची जी मैत्री असते ना, न काही विचार करता झालेली, ती खरी मैत्री असते. माझ्याकडे ती माणसं आहेत. आणि मला जर विचारलं ना कुठली मटेरियल गोष्टी महत्त्वाची, PS5 महत्त्वाचं आहे का नाही, अजिबात नाही. मला माझी माणसं महत्त्वाची आहेत, जोडली गेलेली माणसं. ॲट द एंड मला अजून असं वाटतं की जी सोडून गेलेत काही माणसं, खूप चांगली सोडून गेली माणसं, ती मला माघारी पाहिजेत. एक 20-25 जण आहेत ती मला अजून माघारी पाहिजेत, जी फालतू कारणांवरनं सोडून गेलेत. पण मला वाटतं खरंच यार, माणसं खूप महत्त्वाची आहेत. माणसं येतात ॲट द एंड ऑफ दी, माणसंच महत्त्वाची आहेत. तुम्हाला स्ट्रेस रिलीफसाठी पण माणसं महत्त्वाची आहेत. कुठली गोष्ट मटेरियल गोष्ट येणार नाही आहे कामाला. सुपरफिशियल रिलेशनशिप पण कामाला येणार नाही आहे. तुम्हाला ट्रान्सपरन्सी, लॉयल किंवा नाही का रिस्पॉन्सिबल पार्टनर पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, रिलेशनशिपमध्ये सुपरफिशियल चालत नाही. ठीक आहे, आता जे चालले सोशल मीडियावर वगैरे सगळं ते सुपरफिशियल रिलेशनशिप्स वगैरे आहेत, त्या गोष्टी सगळ्या. ठीक आहे, रिअल लाईफ खूप प्रायव्हेट असते, खरी लाईफ खूप प्रायव्हेट असते. पैशावर एक व्हिडिओ बनवतो.